श्वसन संस्थातली सगळ्यात महत्वाची तक्रार असते उहू उहू खोकला. प्रत्येक श्वासाची कहाणी. आपल्याला खोकल्याचा त्रास झाला नाही असा माणूसच सापडणं कठीण आहे. आज आपण खोकल्याची कारणं, त्याचे प्रकार आणि त्याच्या उपचारांबद्दल सविस्तर चर्चा करूया. चला तर मग समजून घेऊया खोकल्याला. खोकल्याचा नेमका अर्थ आणि त्याची भूमिका, सामान्य आणि गंभीर खोकल्यातला फरक आणि नेमकं डॉक्टरकडे कधी जावं, ह्या गोष्टी आपण आज चर्चेला घेऊया. खोकल्याचे मुख्यतः 3 प्रकार असतात. कोरडा खोकला हा दम्याचं लक्षण असू शकतो बरं का. कफ युक्त खोकला अर्थात प्रोडक्टिव्ह कफ, युजुअली हे इन्फेक्शनचं चिन्ह असतं. आणि जीर्ण खोकला अर्थात क्रॉनिक कफ, खूप दिवस चालणारा खोकला, हा टीबी किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर याचं लक्षण असू शकतं. कोरडा खोकला म्हणजे दमा, हिरवा किंवा पिवळा प्रोडक्टिव्ह कफ म्हणजे इन्फेक्शन, आणि क्रॉनिक कफ म्हणजे काहीतरी गंभीर आजार. मग खोकल्याकडे म्हणूनच कधीच दुर्लक्ष करू नये. साध्या सामान्य सर्दीमुळे होणारा खोकला सुद्धा व्यवस्थित 1 आठवड्यात होऊ शकतो बरा. पण डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्याची वाढणारं ड्युरेशन आपण आटोक्यात ठेवू शकतो. खोकल्यातनं रक्त पडणं, त्याचा कालावधी 3 ते 4 आठवड्यांपेक्षा जास्त असणं, खोकल्यासोबत छातीत दुखणं, दम लागणं ही चांगली लक्षणं नाहीत. ह्या लक्षणांकडे बिलकुल दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. ह्या लक्षणांमुळे टीबी, न्यूमोनिया, लंग कॅन्सर ह्या आजारांची ही पूर्वसूचना असू शकते. मग त्याचं डायग्नोसिस कसं करायचं, त्याची ट्रीटमेंट कशी करायची? आज टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे की खोकल्याचं डायग्नोसिस करून त्याची ट्रीटमेंट करणं सहज शक्य आहे. एक्स-रे, थुंकी तपासणी, सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपी या 4 प्रामुख्याने केल्या जाणाऱ्या तपासण्यांमुळे आपण आपलं डायग्नोसिस पटकन करू शकतो. पुन्हा सांगतो, थुंकीची तपासणी, एक्स-रे, सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपी. पण ह्या तपासण्या करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज असते. हे युजुअली पल्मॉनॉलॉजिस्ट करतात. कुठले अँटीबायोटिक्स द्यायचे, किती दिवसांसाठी द्यायचे, कालावधी पुरेसा आहे का नाही, हे ठरवायचं काम हे डॉक्टर करतात. म्हणून खोकल्याला कधीही लाईटली न घेता, स्वतःचा स्वतः उपचार न करता पल्मॉनॉलॉजिस्टचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दम लागत असेल खोकल्यासोबत, थुंकीत रक्त पडत असेल, छातीमध्ये दुखत असेल तर जरूर डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या. प्रत्येक खोकला हा पुढे येणाऱ्या क्रॉनिक आजाराची शंका असू शकतो, म्हणून तो कधीच लाईटली घेऊ नका. खोकल्याकडे लक्ष ठेवा आणि त्याचे उपचार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करा. सेल्फ ट्रीटमेंट मुळीच करू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना, तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.